आज शेती म्हणलं की प्रत्येकाला नकोशी वाटते आहे. मात्र हीच शेती जर योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने केली तर ही शेती नक्कीच फायदेशीर ठरते. तसा मराठवाड्यातला लातूर जिल्हा हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र आता याच लातूर जिल्ह्यातला शेतकरी एक आधुनिक शेतीकडे वळलेला आहे. शेतीमधून आर्थिक उत्पादन घेतोय आणि ती शेती सुजलाम सुफलाम करतोय. माझ्या हातात हे परदेशी फळ आहे, ज्याची लागवड आता लातूरच्या मातीत होते आहे. मोठ्या प्रमाणात लातूरमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते. शेतकरी याच्यातून आर्थिक फायदा घेत आहेत. आधुनिक शेतीकडे इथला शेतकरी वळलाय आणि अशाच प्रकारचा शेतकरी औसा तालुक्यातल्या बोरफळमध्ये पाहायला मिळतोय. माझ्यासोबत इथले शेतकरी तानाजी यादव आहेत, जे पेशाने आणि हुद्द्याने शासकीय सेवेत आहेत, मात्र शेती जोपासताय. सर, तुमचा परिचय द्या आणि ह्या शेतीकडे कसं वळलात ही थोडी माहिती सांगा. माझं नाव तानाजी यादव. मी सध्या शासकीय सेवेत आहे. मी ह्या शेतीकडे वळण्याचं कारण गेल्या 25 वर्षापासून शेती करतो. टोमॅटो, खरबूज, कलिंगड वगैरे पिकं घेत होतो. परंतु मजुरीचा प्रॉब्लेम व औषधाच्या भरमसाठ किमती यामुळे मी ह्या शेतीकडे वळण्याचा मानस केला आणि गेल्या जुलै 2023मध्ये मी ड्रॅगन फ्रूट लावलं. माझे मित्र श्री द्राक्ष बागायतदार अनिल चेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे ड्रॅगन फ्रूट लावलं. तसेच ज्यातून नर्सरी आणली साळुंके, त्यांनीसुद्धा वारंवार मार्गदर्शन केलं व द्राक्षापेक्षा इतर पिकापेक्षा फळबागापेक्षा ड्रॅगन फ्रूट हे फायद्याचं आहे, असं केलं, त्याचा अभ्यास केला व इतर चेळकर आणि साळुंके यांचं मार्गदर्शन घेतलं व ड्रॅगन फ्रूट आज मी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सर, थोडं थांबतो. सर, लातूर जिल्ह्यात शेतकरी हा सातत्याने दुष्काळग्रस्त भाग म्हणून लातूर जिल्हा तसा ओळखला जातो. इथला शेतकरीचा काही ना काही अडचणीत असतो. त्यात तुम्ही परदेशी फळ जे आहे, जे ड्रॅगन फ्रूट, ते लातूरमध्ये तुमच्या शेतीमध्ये लागवड करताय. हे सगळी संकल्पना, प्रेरणा कुठून मिळाली आणि तुम्ही सुरुवातीपासून या शेतीत कसं काम करत होता? माझा विषय असा होता की मी अगोदर चेळकर यांना द्राक्षे लावण्याचा विषय केला, परंतु त्यांनी द्राक्षे नको, ड्रॅगन फ्रूट लावा असे म्हटले. त्यानुसार मी त्यांचा पूर्ण ड्रॅगन फ्रूटचा अभ्यास केला आणि कमी पाण्यात, इथं आपल्यात औसा तालुक्यात व लातूर जिल्ह्यात मराठवाड्यात विशेषतः खूप पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि त्यामुळे कमी पाण्यावरचं पीक कुठलं निवडायचं म्हणून मी ड्रॅगन फ्रूट ह्या पिकाला उन्हाळ्यात अजिबात 15 दिवसाला 1 तास पाणी लागतं. तसेच गारपिटीची वगैरे काही भीती नाही आणि फवारणीचाही जास्त खर्च नाही. त्यामुळे मी ह्या शेतीकडे वळलो. खरं पाहिलं तर ड्रॅगन फ्रूटची शेती करताय, आधुनिक शेतीकडे थोडं वळलेलं आहात. मात्र आता ह्या सगळ्या शेतीकडे वळाल्यानंतर याचं मार्केट कसं आहे, ह्याला लागवड खर्च किती आहे, एकरी उत्पादन किती मिळतं, हे सगळं? याचा लागवड खर्च एकरी 4.5 लाख रुपयेपर्यंत आहे. पोल, तारा, अँगल, लोखंड वगैरे आणि मजुरी. याचा खर्च वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर वर्षाला याचा खर्च जास्त नसतो. खतं वगैरे आणि फवारणी एवढाच खर्च असतो आणि हे पीक कमीत कमी 20 वर्ष आपल्याला उत्पादन देते. त्यामुळे पहिल्यांदा खर्च केला तरी काही वावगं ठरणार नाही. कारण वार्षिक आपण 20 वर्ष जर धरलं, 4 लाख म्हणलं तरी वार्षिक 25,000 रुपये खर्च येतो. आपण सोयाबीनलाही एकरी 15,000 रुपये खर्च करतो. हे जर सरासरी काढली तर आपल्याला ह्याचा वार्षिक फार तर 25,000 रुपये खर्च येतो. त्यामुळे ह्या पिकाला असं काही फार खर्च आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे हे पीक इतर पिकापेक्षा खूपच फायदेशीर आहे. कमी पाऊस, कमी पाणी आणि कमी फवारणी, कमी मजूर यात हे पीक सक्सेस होतं. मार्केटिंगचा विषय असा आहे की बार्शी, सोलापूर तसेच बरेच व्यापारी जाग्यावर सुद्धा येऊन खरेदी करतात. गेल्या वेळेसचा भार मी जाग्यावर 61 रुपयानं मंगळवेढ्याच्या व्यापाराला दिला होता. त्यामुळे मार्केटिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सध्या आता मार्केटमध्ये भाव काय आहे? सध्या तुम्ही तोडणी करताय शेतीमध्ये, काय भाव आहे अपेक्षित आणि कितीपर्यंत मिळेल? सध्याचा भाव 100 रुपये ते 150 रुपयाच्या आसपास सुरू आहे. त्यामुळे अंदाजे 120च्या सरासरी माझा ड्रॅगन फ्रूट सध्याचा जाईल असं वाटते. पाहायला गेलं तर आता ड्रॅगन फ्रूटची शेती बऱ्याच प्रमाणात लातूरमध्ये करायला दिसते आहे.
मात्र याच्यात बी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. कधी या पिकाला व्हायरस शिरताना पाहायला मिळतोय. ह्याच्यापासून कसं संरक्षण मिळावं? व्हायरस वगैरे जास्त अटॅक नसतो ह्याच्याकडं. नॉमिनल बुरशीनाशक, साधे साधे बुरशीनाशक बी फळावर असले की 2-3 जर स्प्रे घेतले तरी काही प्रॉब्लेम येत नाही. पण काहीच नाही घेतलं तर मात्र व्हायरस येतो. काळजी घ्यावीच लागते. बागेत गवताचं प्रमाण कमी ठेवावं लागतं, म्हणजे गवतच येऊ देऊ लागतं. गवत जर आलं तर म्हणजे रोगाचा अटॅक होऊ शकतो. आता पाहायला गेलं तर आता एकरी 3.5 ते 4 लाख रुपये खर्च सांगताय. साहजिक आहे, पीक मोठं आहे. मात्र आता नेमका हा खर्च विस्तृत पाहायला गेलं तर हा 4.5 लाख रुपये, 4 लाख रुपये कशाचा खर्च आहे नेमका? याचा रोपाचा खर्च मला प्रति रोप 25 रुपये पडलं. 8,000 रोपाचे 2 लाख रुपये झाले लागले. त्याच्यानंतर हे पोल जवळजवळ 800 ते 900 पोल लागले. एक पोल 200 रुपयाला म्हणलं तर 9, 8 दुडी 16, जवळजवळ 2.5 लाख रुपये पोलचे. पुन्हा लोखंड आहे, जे अँगल वापरलेत आपण, आणि टाटाची तार आहे 8 गेजची टोटल, आणि बाजूला ज्या ओढण्या आहेत टोटली लोखंडी आहेत. त्याचा सर्व खर्च आणि मजुरी, की बेड करणे, पोल रोवणे, तारा ओढणे, ह्याचा सर्व खर्च आणि रोपाचा खर्च. तसेच हे सुरुवातीला लावल्यानंतर मध्येच वेळूचे बांबू लावावं लागतात. ते बांबू लावल्यानंतर त्याचाही खर्च आहे 50,000 रुपये. आणि वरचेवर जसं वर जाईल तसं ते बांधणीचाही खर्च असतो पहिलं 1 वर्ष. त्यामुळे सगळा मिळून असा 8 लाख रुपये म्हणजे माझा 2 एकरला खर्च झालेला आहे. नक्कीच पाहायला कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं तर त्याला एक मनुष्यबळ महत्वाचं आहे. आता ह्या मनुष्यबळाची जोड कशी केली तुम्ही? विशेषतः याला मनुष्यबळ जास्त लागत नाही इतर पिकासारखं. फक्त हार्वेस्टिंगच्या टायमालाच वेळेला फार तर 3 ते 4 मजूर डेली 2 ते 3 टन माल काढू शकतात. आणि विषय माझ्याकडे सतत 3 मजूर म्हणजे सालगडी कामाला आहेत. त्यामुळे मजुराचा प्रॉब्लेम जास्त उद्भवत नाही. पाहायला गेलं तर ड्रॅगन फ्रूटमध्ये देखील आता 2 व्हरायट्या पाहायला मिळत आहेत. कुठं व्हाईट कलरचं म्हणजे पांढरं आणि कुठं लाल. ह्या दोन्ही व्हरायट्या नेमकं ह्याच्यात काय भेद आहे? लाल व्हरायटी जी जम्बो रेड आहे माझ्याकडे, त्याला खूप मागणी आहे आणि लोक चविष्ट खातात. दुसरी व्हरायटी जी आहे येलो व्हरायटी किंवा व्हाईट व्हरायटी, थोडी ते असं चवीला थोडी गोड नाही. त्यामुळे लोक जास्त जम्बो रेडकडेच खातात. हे एकदम म्हणजे लाल आणि चवीला चांगलं आहे. त्यामुळे डिमांड आणि मार्केट याला जास्त आहे. आता आपल्या देशात देखील इतर फळं आहेत, जसे की पपई आहे, पेरू आहे, ॲपल आहे. परंतु आता परदेशी फळ तेही आपल्या देशात आणि त्यातल्या त्यात ह्या दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असणाऱ्या लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात घेतात. ह्या फळापासून नेमका काय फायदा मिळतो? ह्या फळापासून डॉक्टर जसं तुमचे पेशी वाढवण्यासाठी ॲव्होकॅडो वगैरेची शिफारस करतात, तसं आपल्या शरीरातली फायबर आणि जीवनसत्व वाढवण्यासाठी विशेषतः आपल्या शरीरात फायबरची फार जरूरत आहे. त्यामुळे फायबर वाढवण्यासाठी, शरीरातलं समतोल राखण्यासाठी डॉक्टरसुद्धा याची शिफारस करतात. आणि आत्ता पहिलं 2-4 वर्षाखाली ड्रॅगन फ्रूट काय होतं लोकाला हे माहीत नव्हतं. पण आता सर्वांना जवळजवळ 70-80% लोकाला ड्रॅगन फ्रूटची ओळख झाली आहे आणि लोक ते खात आहेत. सर, आज पाहायला गेलं तर मराठवाडा आणि लातूर दुष्काळी पट्टा आहे. राज्यात पाऊस नाही. शेतकरी सातत्याने संकटात असतो. या सगळ्या संकटातल्या शेतकऱ्यांना शेती कशी फायदेशीर ठरते? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी खरं तर पश्चिम महाराष्ट्रासारखा आदर्श घेऊन थोडं पाणी जरी असेल तरी थोड्या बहुविध शेती केली पाहिजे. आता माझ्याकडे 2 एकर ड्रॅगन आहे, 1.5 एकर पेरू आहे, 2 एकर आंबा आहे आणि माझा आता डाळिंब लावण्याचा जानेवारीमध्ये मानस आहे. तसेच ऊस, सोयाबीन आणि तूर अशा रंगी म्हणजे बहुविध अंगाने राहिलेली शेती करावी. तसंच माझं सर्व शेतकऱ्यांना असं आहे की थोड्याही प्रमाणात करा आणि मार्केटचा कुठलाही विचार करू नका की मार्केट डाऊन होईल. कारण लोक आत्ता कुठं लोकाला या ड्रॅगन फ्रूटची ओळख झाली आहे. त्याच्यामुळे मार्केट राहील का, भाव राहील का हा विचार न करता थोड्या प्रमाणात का होणार ड्रॅगन फ्रूट, पेरू किंवा डाळिंब अशा आंबा ह्या पिकाकडे वळलं पाहिजे. आज खरं पाहिलं तर अनेक तरुण शेती नको म्हणतायत, शहराकडे जात आहेत व्यवसायासाठी. त्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? त्या तरुणांनी जेवढी नोकरीत तुम्ही मेहनत
घेताय त्याच्या फक्त दुप्पट थोडी मेहनत आणि थोडी रिस्क घेतली तर तुमच्या नोकरीला सुद्धा शेती कधीही मागे टाकू शकते. आणि विशेष म्हणजे हे स्वतंत्र आहे, स्वतंत्र तुम्ही मालक आहे, तुमचा कोणी बॉस नाही. आणि फक्त एवढाच आहे, थोडाफार जी तरुणांनी थोडा अभ्यास करून वेगवेगळ्या फळबागाला भेटी देऊन त्या फळबागायतदाराच्या मुलाखती घेऊन अगोदर अभ्यास करावा व ह्या शेतीकडे वळावा. त्यांनी नोकरीच्या मागे लागू नये आणि त्या नोकरीपेक्षा हे कधीही शेती फळबागाची केलेली चांगली राहील. हेच ड्रॅगन फ्रूट शरीरासाठी जितकं उत्तम आणि आरोग्यासाठी जितकं उत्तम आहे तितकंच शेतकऱ्यांसाठी आर्थिक फायद्याचं आहे. अनेक तरुण शेती नको म्हणतायत, शहराकडे व्यवसायासाठी जात आहेत. मात्र या तरुणांना, या शेतकऱ्याचं सांगणं आहे, शेती जर योग्य नियोजनानं केली तर नक्कीच फायदेशीर ठरते. संदीप भोसले, साम टी न्यूज, औसा, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.